अजिबात म्हणता येणार नाही की कारण गेली 15 वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर एकत्रितपणे काम करतो, केंद्रात असेल किंवा राज्यात असेल, आणि त्याच्यामुळे आम्ही एक सूत्र मांडलं होतं की आम्हाला गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 174 जागा मिळाल्या होत्या, आम्ही लढल्या, आणि 114 ह्या राष्ट्रवादीने लढल्या, आणि प्रत्येक खासदाराच्या विभागामध्ये 6 आमदार येतात, तर तशा पद्धतीने 29 जागा आम्हाला मिळाल्या. तसं आम्ही मागणी केली होती राज्य पातळीवरती प्रदेश काँग्रेसने. त्याच्यामुळे मागणी केली आणि ती पूर्ण झाली नाही म्हणजे पक्षाने राष्ट्रवादीने आमच्यावर कुरघोडी केली, आम्हाला मागं पाऊल घ्यायला लागलं, अशातला काही प्रकार नाहीये. हा आपण प्रत्येक कुटुंबामध्ये देखील थोडासा वाटा जास्त मिळावा म्हणून आपण काही वेळा आग्रह धरतो, काही मर्यादेपर्यंत धरतो, आणि त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची कुरघोडी किंवा कुठल्याही प्रकारची हार नाहीये. तशाच पद्धतीने गेला जो वेळेचा फॉर्म्युला होता 26 आणि 22, त्याच फॉर्म्युल्यावरती आम्ही कायम झालेलो आहोत. बरं, कुरघोडी नाही महादेवराव, कुरघोडी नाही, पण एक दबाव तर निश्चित निर्माण केला होता. विकास कामांचे अनेक निर्णय पेंडिंग आहेत हे सांगितल्यानंतर, हे वारंवार सांगितल्यानंतर त्यानंतर मग निर्णयांचा धडाका सुरू झाला आणि एकामागोमाग एक निर्णय सुरू झाले, एनसीपीला हव्या असलेल्या बदल्या सुरू झाल्या. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कुठेतरी एनसीपीच्या दबावाखाली काँग्रेस झुकली आहे असं एक चित्र निर्माण होतं. ते बरोबर आहे का चूक आहे? काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादीच्या दबावाखाली झुकलाय असं मी मानणार नाही. कारण एकत्रितपणे काम करत असताना तुम्हाला सगळं माहिती आहे की मुख्यमंत्री सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेत असतात, आणि त्याच्यामुळे कुठल्या तरी दबावाला बळी पडून निर्णय घेतला असं मी मानणार नाही. वेळ प्रलंब लागला असेल, दिरंगाई झाली असेल, परंतु याचा अर्थ असा नव्हे की तशा पद्धतीने जे शासनाचे अधिकार आहेत ते वापरले म्हणजे एनसीपीच्या दबावाला बळी पडून बदल्या सुरू झाल्या असंही मी मानणार नाही.